नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दूधगंगावर 3 दिवसांची उपसा बंदी. प्रचंड उन्हामुळे जलसाठ्यांमध्ये झपाट्याने घट होत असल्याने कागल तालुक्यातील पाणी परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी चिकोत्रा आणि वेदगंगा नदीनंतर आता दूधगंगा नदीवरही उपसा बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा लागणार आहे. प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचा इशारा दिला आहे. कागल तालुक्यातील चिकोत्रा, वेदगंगा आणि दूधगंगा या प्रमुख नद्या असून चिकोत्रा नदीवर बारमाही उपसाबंदी कायम असते. गेल्या आठवड्यात वेदगंगा नदीवर 2 दिवसांची उपसाबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता बारमाही वाहणाऱ्या दूधगंगा नदीवर 11 ते 13 मे या कालावधीत 3 दिवसांची उपसाबंदी जाहीर करण्यात आली आहे. दूधगंगा धरणापासून सुळकुड येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंत नदीच्या दोन्ही तीरावरील तसेच ओढे नाल्यावरील शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपसा यंत्रावर ही बंदी लागू राहणार आहे. उपसाबंदीच्या काळात अनधिकृतपणे पाणी उपसा करताना आढळल्यास संबंधित यंत्र जप्त करण्यात येणार असून परवाना धारकास उपसा परवाना 1 वर्षासाठी रद्द करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केलं आहे. अल निनोच्या प्रभावामुळे उन्हाची तीव्रता वाढली असून जलाशयातील पाणी बाष्पीभवनामुळे वेगाने कमी होत आहे. नदी, ओढे, नाले, तलाव आणि विहिरींची पाणी पातळी घटत चालली आहे. परिणामी संभाव्य पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. दुपारच्या तीव्र उन्हामुळे पाण्याखालील पिके सुद्धा कोमजू लागली आहेत. विशेषतः माळरानावरील पिकांसमोर मोठे संकट उभे राहिले असून वेळेवर पाण्याचा फेरा न मिळाल्यास पिके करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.